आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। पोलिसावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागून ती स्वीकारत असताना जोडभावी पेठ पोलिसांनी तिघांना रंगेहात पकडले। ही कारवाई शुक्रवारी दुपारी एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये पूजा ढवळे वय वर्ष 37 राहणार शिवगंगा नगर, मिलिंद कांबळे वय वर्ष 47 राहणार बुधवार पेठ व लक्ष्मी लोंढे वय वर्ष 45 राहणार SRPF कॅम्प परिसर यांचा समावेश आहे। या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले वय वर्ष 42 राहणार नेताजी नगर जोडभावी पेठ यांनी फिर्याद दिली आहे। भोसले यांच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्याचा आमिष दाखवत आरोपींनी 15 लाखांची मागणी केली होती। तडजोडीनुसार शुक्रवारी सकाळी भोसले यांना हॉटेलमध्ये बोलवण्यात आले। याबाबत भोसले यांनी आधीच पोलिसांकडे तक्रार केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी पंचासह सापळा रचला। भोसले यांनी आरोपींना 50,000 रुपये रोख व 14,50,000 रुपयांचे 2 धनादेश दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोख रक्कम व धनादेश प्राप्त करून तीनही आरोपींना ताब्यात घेतले। खंडणीची डील SRPF कॅम्प परिसरात ठरल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। या प्रकरणी तिघांविरोधात BNS कलम 308(2), 351(3), 35(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।